मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। गॅस शेगडी आपल्या घराचा आणि मेनली आपल्या किचनचा खूप अविभाज्य घटक आहे। रोजचं अन्न या शेगडीमुळेच आपल्या घरामध्ये शिजलं जातं। पण बऱ्याचदा काही जणी काय करतात की त्या गॅस शेगडीच्या क्लिनिंगकडे एवढं दुर्लक्ष करतात की काहीशी अशी त्या गॅस शेगडीची कंडिशन होत जाते। बऱ्याचदा टाइम कमी असतो, टाइम लिमिटेशन असतात किंवा मग कंटाळा केला जातो। मग अशा वेळेस गॅस शेगडी कशी साफ करायची? तर सगळ्यात पहिले त्या गॅस शेगडीवरती वॉशिंग पावडर टाकायचं। वॉशिंग पावडर ऐवजी तुम्ही डिशवॉश लिक्विड असतं ना, ते सुद्धा याकडे टाकू शकता। पण फार घाण झाली असेल तर अशा वेळेस तुम्ही वॉशिंग पावडर टाका। त्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे मीठ। ज्याही गोष्टी आपण यावरती टाकत आहोत त्या आपल्याला ना पसरवून टाकायच्या आहेत। असं केल्याने आपल्याला पदार्थ कमी लागतात। थोडंसं पाणी यामध्ये टाकायचं। तर पाणी टाकल्यामुळे काय होतं की आता यामध्ये जी घाण आहे ना, तर आपण यामध्ये जे पदार्थ टाकले आहेत ते साफ करण्यास खूप मदत करतात। तर याची खात्री घ्यायची आहे की पूर्ण याच्यावरती तुम्हाला ते पाणी टाकायचं आहे। त्यानंतर सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट मला वाटतो आणि तो आहे बेकिंग सोडा। बेकिंग सोडा पसरवून टाकायचा आहे आणि जर गॅस शेगडी फार घाण झाली असेल तर अशा वेळेस इनो वापरलं तर खूप भारी रिझल्ट मिळेल। त्यानंतर तुम्हाला याला 2 ते 5 मिनिटं रेस्टिंग टाइम द्यायचा आहे आणि देन डिशवॉश लिक्विड किंवा मग साबण वापरत असणार तर घासणी घ्यायची आहे, घासणीवरती लावायची आहे आणि क्लीन करायचं आहे। रेस्टिंग टाइम इथे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जी चिकट अशी लेयर जमा झालेली असते गॅस शेगडीवरती ती निघण्यासाठी आपल्याला त्याला थोडंसं ना भिजू देणं खूप गरजेचं आहे। हे करत असताना रेग्युलेटरचं बटन तुम्हाला बंद करून ठेवायचं आहे आणि देन तुम्हाला हे साफ करायचं आहे। आज आपण बर्नर सुद्धा साफ करणार आहोत, गॅस शेगडी सुद्धा साफ करणार आहोत आणि मेनली त्याचे स्टँड सुद्धा साफ करणार आहोत। तर तुम्हाला आज मी गॅस शेगडीची डीप क्लिनिंग कशी करायची ते दाखवत आहे। आता तुम्ही व्यवस्थितरित्या बघा, आपण याला रेस्ट टाइम दिल्यामुळे हे व्यवस्थित निघत आहे। आपण एकदम स्लोली घासत आहे तर हे व्यवस्थित निघत आहे। जर तुमच्या गॅस शेगडीला डिझाईन असेल तर तिथे जुना टूथब्रशचा वापर करा तिथली घाण निघण्यासाठी। हे जेव्हाही आपण साफ करत आहोत तेव्हा तुम्ही एक नक्की बघणार की जेव्हा आपण यावरती घासणी फिरवत आहे तर रेस्ट टाइम दिल्यामुळे हे निघण्यास खूप मदत होते आणि आपले कष्ट सुद्धा फार वाचतात। हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून आणि शहरातून बघत आहात हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रिझल्ट बघू शकता, अगदी तुमच्या समोर आहे। आपली गॅस शेगडी खूप व्यवस्थितरित्या स्वच्छ झाली आहे। आता जर तुमची गॅस शेगडी फार घाण झाली असेल तर इथे ना एकतर तुम्ही अशा पद्धतीने पुसून घेऊ शकता, पण मी तुम्हाला एवढंच रेकमेंड करेल, फार घाण झाली असेल तर मग डीप क्लीनच करायला हवी, तर पाणी टाका। पण तुम्हाला रोज रोज मात्र पाण्याने असे साफ करायचं नाही आहे। रोज तुम्हाला ओला कपडा करायचा आहे सुती आणि त्याने साफ करायचं। अशा वेळेस आपली गॅस शेगडी ही वर्षानुवर्षे टिकते आणि लवकर खराब सुद्धा होत नाही। कारण जर आपण रोज अशा पद्धतीने स्वच्छ करत असू तर खाली जे त्याचे होल असतात ना, नळ्या तुम्हाला दिसतील बघा, पाईप्स असतात त्यामध्ये होल असतात, तर त्या होलमध्ये जर पाणी गेलं ना तर मग शेगडीच खराब होऊ शकते आणि त्यामुळे आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे। तुम्ही हवं तर पाणी टाकून साफ करा किंवा मग तुम्ही कपडा ओला करून साफ करा, तुम्हाला सेमच रिझल्ट मिळणार आहे। पण आज आपण आपली गॅस शेगडी डीप क्लीन करत आहोत। आता मी तुम्हाला खालच्या बाजूने कशी साफ करायची हे ऑलरेडी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, त्यामुळे मी आज खालची बाजू तुम्हाला दाखवणार नाही आहे। त्याचबरोबर बटन वगैरे काढून कसं साफ करायचं ते सुद्धा मी दाखवलेलं आहे। तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी ते नक्की बघायला मिळेल। तर आता व्यवस्थितरित्या आपण आपली गॅस शेगडी ही साफ करून घेतलेली आहे। जेव्हाही तुम्ही गॅस शेगडीची डीप क्लीनिंग अशा पद्धतीने करत आहात तर या गोष्टीचं नक्की लक्षात घ्यायचं आहे, 1-2 महिने त्यावरती पाणी नाही गेलं पाहिजे। रोज तुम्हाला ओल्या कपड्याने व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे। हवं तर रोज तुम्ही घासणीने घासू शकता, पण अशा पद्धतीने पाणी टाकायचं नाही। गॅस शेगडी संबंधित तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर झाल्या असेल, पण गॅस ओटा मात्र तुम्ही रोज अशा पद्धतीने घासून आणि धुवून घेऊ शकता, जेणेकरून त्यावरती ना क्षारयुक्त पाण्याचे पांढरे डाग सुद्धा होत नाहीत आणि गॅस ओटा चिकट आणि चिवट सुद्धा होत नाही। आता बर्नर कशा पद्धतीने साफ करावा ते सुद्धा बघूयात। तर इकडे तुम्हाला बेकिंग सोडा घ्यायचा आहे, बाकी काहीच घ्यायचं नाही आहे। हवं तर तुम्ही इनो सुद्धा घेऊ शकता। बेकिंग सोडा तुम्हाला बर्नरवरती अशा पद्धतीने स्प्रेड करून टाकायचा आहे। बर्नर क्लिनिंग म्हणजे त्याचे जे काही होल आहेत ते व्यवस्थितरित्या पूर्ण होल ओपन असणं म्हणजे बर्नर क्लिनिंग आहे।
ना की त्याचा काळा झालेला कलर हा पिवळसर होणे. त्यामुळे बर्नरचा प्रत्येक होल हा सुरू आहे की नाही हे जाणून घेणं तेवढं गरजेचं आहे. जर सुरू नसेल तर अशा वेळेस आपला गॅस वाया जाऊ शकतो. पैशांची जे आहे आपल्याला जास्त पैसे लागू शकतात, पैशांची बचत होणार नाही. त्यामुळे तुम्ही महिन्यातून एकदा बेकिंग सोड्याचा वापर करून अशा पद्धतीने गॅस क्लिनिंग नक्की करावी. इकडे तुमच्याकडे डिशवॉश लिक्विड असेल तर डिशवॉश लिक्विड ब्रशवरती घ्यायचं आहे. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी साबणचा वापर करत आहे. आता जेव्हा आपण बेकिंग सोड्याने हे साफ करतो तर याचे सगळे होल हे ओपन होतात आणि नंतर व्यवस्थित पाण्याने धुवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हे व्यवस्थितरित्या पिवळसर काढायचे असेल तर मग अशा वेळेस इनो आणि लिंबू घेऊन तुम्ही हे साफ करू शकता. फक्त त्याला तुम्हाला मात्र भिजवत ठेवावं लागेल. पण आपला मेन मोटो तसा नाही आहे. आता आपले बर्नर क्लीन झाले आहेत. आता स्टँड कसे साफ करायचे ते सुद्धा बघूयात. कारण या स्टँडवरती सुद्धा फार चिकट लेयर जमा होत असते. बऱ्याचदा आपण गॅस शेगडी सुद्धा साफ करतो आणि गॅसचे बर्नर सुद्धा व्यवस्थित साफ करतो. पण आपलं दुर्लक्ष जास्त करून होतं तर हे स्टँडकडे. त्यामुळे याच्यावरती सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने डीप क्लिनिंगच्या वेळेस स्वच्छ करायला हवं. तसं तर रोज जेव्हा तुम्ही गॅस शेगडी साफ करता तेव्हा यावरून सुद्धा हात मारायचा, जेणेकरून हे एवढे चिकट होत नाही. आणि हे गॅस स्टँड खूप घाण झाले असेल तर काय करायचं, गरम पाणी घ्यायचं आणि मोठंसं असं टोपलं घ्यायचं, जे की हे स्टँड व्यवस्थित त्यामध्ये बुडाले पाहिजे. त्यामध्ये बेकिंग सोडा आणि वॉशिंग पावडर टाकायचं. लिक्विड डिटर्जंट नाही टाकायचं. वॉशिंग पावडर जो निरमा आहे तो वापरता तुम्ही तो टाकायचा आणि हे साधारणतः 15 ते 20 मिनिटांकरिता भिजत ठेवायचं. असं केल्याने त्यावरचा जो काही चिकटसर लेयर असते ना ती निघण्यास मदत होते आणि हे स्टँड खूप व्यवस्थितरित्या स्वच्छ होतात. जुन्या टूथब्रशचा वापर करू शकता किंवा डायरेक्ट घासणीने तुम्ही घासून घेतलं तरी सुद्धा हे व्यवस्थितरित्या स्वच्छ होऊन जातात. तर अशा पद्धतीने मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला कशी गॅस शेगडी साफ करायची, त्याचे बर्नर, त्याचा स्टँड आणि गॅस ओटा कसा साफ करायचा हे सांगितलं आहे. कोणत्या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे, कोणत्या गोष्टीची तुम्हाला खबरदारी घ्यायची आहे हे सुद्धा मी सांगितलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला थोडाही उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. जेव्हाही आपण गॅस शेगडीची डीप क्लिनिंग करतो तेव्हा लगेच गॅस हा सुरू करायचा नाही किंवा गॅस शेगडी लगेच वापरात आणायची नाही. अशा पद्धतीने ते पूर्ण ड्राय होऊ द्यायचे आणि जर इन केस इमर्जन्सी आलीच तर बर्नर हातावरती टॅप करून घ्यायचे, म्हणजे त्या होलमध्ये, त्यांच्या होलमध्ये जर पाणी गेलं असेल तर ते पाणी व्यवस्थित निघतं. याच नोटवर लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल करा आणि त्यानंतर गॅस शेगडी ड्राय झाल्यानंतर तुम्ही त्याचा वापर करा. त्यामुळे जेव्हा तुमचं स्वयंपाक वगैरे बनून होऊन जातो तेव्हाच तुम्ही हवं तर हे काम करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि फेसबुकवर फॉलो करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी.